आज बनवत आहे आपण चुरम्याची रेसिपी। सर्वात आधी जिरा टाकायचं, तेल टाकायचं कढईमध्ये, ते गरम होऊ द्यायचं। त्याच्यानंतर जिरा टाकायचं। जिरा चांगला थोडासा लालसर झाला की त्याच्यात कांदा टाकायचा। घरी आपल्या शिळ्या पोळ्या असतातच उरलेल्या, त्याचा आपण या प्रकारे उपयोग करून घ्यायचा। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। कांदा थोडा लाल झाला की त्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता, कांदा टाकल्यानंतर व कांदा थोडा लाल झाल्यानंतर त्याच्यात मीठ, मिरची, हळद हे टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं। कांदा, टमाटा, कढीपत्ता हे सगळं टाकून झाल्यावर थोडं गॅस बारीक करून चुरमा टाकून घ्यायचा। आपल्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या असतील किंवा सकाळच्या पोळ्या दुपारपर्यंत पडल्या असतील तर त्याचा आपण अशा प्रकारे चुरमा करू शकतो। बारीक फ्लेमवर गॅसवर चुरम्याला होऊ द्यायचं। 5-10-15 मिनिटापर्यंत थोडं त्याला परतून घ्यायचं। दहा मिनिटानंतर त्याच्यात
कोथिंबीर बारीक करून टाकून द्यायचं. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडा 5-10 मिनिट त्याला हलवून घ्यायचा व बारीक गॅसवर होऊ द्यायचं आणि हलवत राहायचं. आता आपला चुरमा आहे खाण्यासाठी तयार. लिंबू टाकून आपण त्याच्यासोबत खाऊ शकतो. लिंबू टाकल्यावर त्याच्यात टेस्टला छान लागते. माझी ही रेसिपी तुम्ही शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.